नमस्कार. माझे नाव सौ अनुज्ञा अनिल जोशी. आपण ऐकूया आपलं अमूल्य रत्न भगवद्गीता. भगवंत नियोजित लाभलेल्या या सुंदर आयुष्यातील प्रवासात दिवसागणिक अनेक वळणं येत असतात. मग काही वेळा ही वळणं खडतर असतात, तर काही वेळा सुलभ आणि सहज असतात. अशाच एका सुखद वळणावर आपला प्रवास सुरू होतो. वेळ, परिस्थिती, योग हे सगळं जुळून येतं आणि आपल्याला भगवंताजवळ जाण्याचा, त्याची सेवा करण्याचा मार्ग मिळतो. याची अनुभूती मी सध्या घेत आहे. बघा ना, मी भगवद्गीतेजवळ गेले अगदी निरागस बालकाप्रमाणे, आणि तिनेही मला कुशीत घेतलं, कधीही न सोडण्यासाठी, अगदी कायमचं. 5000 वर्षापूर्वी जशी आहे तशीच ही भगवद्गीता, भगवंत श्रीकृष्णाच्या मुखातून अवतरलेली वाणी, असा एकमेव ग्रंथ की यामध्ये कोणताही बदल नाही, टीका नाही की हस्तक्षेप नाही. संपूर्ण जीवांचं कल्याण करणारी, संपूर्ण मानवजातीला सदैव योग्य मार्गदर्शन करणारी व मोक्ष प्राप्त करून देणारी ही गीता. असा पवित्र धर्मग्रंथ जो कोणा एका विशिष्ट व्यक्ती, जात, वर्ग, पंथ, देश, काल किंवा रूढी परंपरांसाठी नाही, तर भगवद्गीता ही प्रत्येक देश, जात व सर्व स्तरातील मनुष्यासाठी आहे. पूर्वग्रहापासून मुक्त होऊन सत्यशोधकासाठी हा एक दीपस्तंभ आहे. धर्माच्या नावावर प्रचलित विश्वातील सर्व ग्रंथांमध्ये भगवद्गीतेचे स्थान हे अद्वितीय आहे. गीता फक्त धर्मशास्त्रच नाही, तर इतर धर्मग्रंथात सांगितलेल्या निखळ सत्याचा मानदंड आहे. गीता ही एक अशी कसोटी आहे, माणसाला आकर्षक बनवण्यासाठी काय करावं आणि काय करणं टाळावं याच्या रोचक व भयानक वर्णनांनी ही गीता ओतप्रोत भरलेली आहे. अशी भगवद्गीता प्रत्येकानं आत्मसात करणं हे खरं जीवन संघर्षातील शाश्वत विजय मिळवण्याचं एक सक्रिय प्रशिक्षणच आहे. भगवद्गीता या पवित्र ग्रंथामध्ये 18 अध्याय व 700 श्लोक आहेत. योगेश्वर श्रीकृष्ण हे या महान ग्रंथाचे सर्वोत्तम मार्गदर्शक व तत्वज्ञ आहेत. या भूतलावर अस्तित्वात असलेला प्रत्येक मनुष्य प्राणी हा जणू अर्जुनाचाच एक अंश आहे. महाभारतातील अर्जुनाला पडलेले प्रश्न हे केवळ त्याच्यापुरते सीमित नसून ते या कलयुगातही तुमच्या आमच्या मनामध्ये डोकावत असलेले प्रश्न आहेत. म्हणूनच भगवद्गीता हे व नेहमी शाश्वत असणारी समृद्धी व ऐश्वर्य संपन्न जीवन मिळवून देणारं ईश्वरीय गीत आहे, असे म्हणणे अजिबात वावगे ठरणार नाही. संपूर्ण भगवद्गीता हा ग्रंथ सुबोध अशा संस्कृतमध्ये आहे. गीता छंदोबद्ध आहे, व्याकरणयुक्त आहे. गीतेतील सर्व पात्र ही प्रतिकात्मक आहेत. जगात प्रचलित असणाऱ्या संपूर्ण धार्मिक विचारांचं उगमस्थान असणाऱ्या भारतात लिहिलेल्या भगवद्गीतेमध्ये समस्त अध्यात्म आणि आत्मस्थिती देणाऱ्या संपूर्ण शोधाच्या साधक क्रमाचे स्पष्ट वर्णन आहे. पापी महापापी पुरुषाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य या भगवद्गीतेमध्ये आहे. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. स्वतः योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे भारत, हे अत्यंत गुह्य रहस्ययुक्त शास्त्र मी तुला सांगितलं आहे. ते तत्वतः जाणल्यानं, समजून घेतल्यानं मनुष्य पूर्ण ज्ञानी आणि कृतार्थ होतो. आपल्या दैनंदिन नित्यक्रमाचा एक अविभाज्य घटक होऊ पाहणारी भगवद्गीता, रोजच येणाऱ्या अडीअडचणीतून, परिस्थितीतून प्रत्येकाला तारणारी भगवद्गीता,
एक मार्गदर्शक म्हणून आपला हात धरू पाहणारी भगवद्गीता, आपलं आयुष्य सुखकर व सुंदर करणारी ही भगवद्गीता, हे स्वतंत्रपणे एक संपूर्ण शास्त्रच आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.